अंधार आणि एवढ्या अंधारात भाजीपाला म्हणजे यावरून तुमच्या लक्षात आलंच नसेल की ही रात्र नाही तर पहाट आहे. आणि आम्ही पेनच्या रस्त्यावरून बस स्टॉपकडे निघालेलो आहे. सकाळी सकाळी मी आणि सावी निघालोय नाशिकला जाण्यासाठी. बस स्टॉप अगदी जवळच आहे. पोहोचतच आलोय पण पाऊस पडायला लागलाय आता. आत्ता वाजलेत 5, सकाळचे 5 वाजले. पळत जाण्याचा फायदा असा झाला की बस ऑलरेडी येऊन थांबलेली होती. नंदुरबारला जाणारी बस येऊन थांबलेली होती आणि आम्हाला जायचं होतं नाशिकला यासाठी, कारण नाशिकला मला सावीला ड्रॉप करायचं होतं म्हणून. जसं घरच्यांना समजलं की आम्ही नंदुरबार बसमध्ये बसलो आहे तसे त्यांचे फोन सुरू झाले आणि मग ते म्हणायला लागले की सावीला नाशिकला ड्रॉप कर, कारण तिचं स्कूल सुरू आहे, पण तू नंदुरबारला ये आणि मग तिथून गावाला. आणि सावीचं सुरू झालं की प्लीज आजच्या दिवस तू माझ्यासोबत नाशिकमध्ये थांब. म्हणजे एवढे दिवस आम्ही सोबत होतो तरीही तिला माझ्यासोबत राहायचं होतं, पण मला काम असल्यामुळे मला जावंच लागणार होतं मुंबईला. आता आम्ही पोहोचलेलो आहे कसारा घाटात. विचार करा, नाशिकला तिला ड्रॉप करून लगेच मला पुन्हा याच रस्त्याने मुंबईला जायचं आहे. मग छोटे छोटे धबधबे बघितल्यानंतर, धबधबा अगदी असं धबधबा नाही म्हणता येणार कारण तेवढं पाणी नव्हतंच, पण सावीचं सारखं चाललेलं, मम्मा हे शूट करणार, हे शूट करणार, हे शूट करणार म्हणून केलं. पण समोर धुकं तर भयानक. म्हणजे हे तुम्हाला मी दृश्य दाखवते आहे साधारण 10:30-11 वाजेचं, आणि तेव्हा पाऊस पडत होता, धुकं होतं, इतकं धुकं होतं की रस्त्यावरचं समोरचं काही दिसत नव्हतं. दुपारच्या वेळेला एवढं धुकं दिसणं याचं आम्हाला कुतूहल वाटत होतंच, पण छान त्या थंडगार वाऱ्याचा आनंद घेत, अधनमधनं झोपा काढत, रिलॅक्स करत आम्ही पोहोचत होतो नाशिकला. एवढे दिवस होतो ना आपण सोबत, मग आता छान अभ्यास कर, कॉन्सन्ट्रेशन कर, सगळ्यात पहिले तर होमवर्क कम्प्लीट कर. मुंबई नाक्याला पोहोचल्यानंतर एवढी धावपळ झाली. कसारा बस समोर होती आणि ती मला पकडावीच लागणार होती, कारण त्यात जर मी बसले नसते तर आता ही 1:31ची ट्रेन मला मिळाली नसती. त्यामुळे मी पटकन बसमध्ये बसले. ठाणा स्टेशनला येऊन पोहोचले आणि इथे पोहोचल्यानंतर जोरदार पाऊस सुरू झाला. माझ्याकडे छत्री नव्हती, रेनकोट नव्हतं, पण एका मुलीने मला हेल्प केली आणि तिच्या छत्रीने मला रिक्षा स्टॉपपर्यंत ड्रॉप केलं आणि मग मी निघाले लोकेशनवर जाण्यासाठी. तर असा होता माझा आजचा पूर्ण प्रवास, ज्यात फक्त प्रवास बघायला मिळाला तुम्हाला. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला डेली व्लॉग्स बघायला मिळतील. लव्ह यू ऑल, टेक केअर.